माझ्या माता मावलींनी तथा माझ्या तमाम भीमसैनिकांनो, आज आपल्या समोर येण्याचं कारण एकमेव की अनेक लोकांचे मला मेसेजेस आले, फोन आले, अनेक माझ्या सहकाऱ्यांनी माझ्याकडे त्यांची खंत व्यक्त केली की आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावर आपण कायदेशीर काय करू शकतो का। त्या संदर्भामध्ये ज्या काही आता व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत चाललेले आहेत त्या व्हिडिओची एक छोटीशी क्लिप व्हायरल केली जाते, परंतु पूर्ण भाषण जे आहे त्याच्यातला जो NDTVला जो अंश प्रकाशित झालेला आहे ते आपण पाहणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर कायदेशीर विश्लेषण आपण त्याच्यात करूया आणि कायदेशीर काय मार्ग याच्यात सापडतोय आणि खरोखर याच्यामध्ये गुन्हा होतोय का याच्यावरती आपण पाहूया। तर चला पाहूया आपण ही व्हिडिओ। अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। अच्छी बात है ना, सुनिए तो। आता हेच फक्त क्लिप सगळीकडे व्हायरल होत आहे। फक्त हे जर क्लिप पाहिलं तर माझा एक कायद्याचा अभ्यासक म्हणून आपल्या सगळ्यांना हे सांगेल की हा खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर आहे। तो कसा ते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या तरतुदी दिल्यात त्या आपण पाहायला पाहिजे आणि त्याचबरोबर यांनी अनादर कसा केलाय ते तथ्य काय ते समजून घेणं गरजेचं आहे। पहिलं जर आपण पाहिलं आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांचं पार्लमेंटमध्ये जे वक्तव्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकर नाव जे घेतलं त्याच्याऐवजी जर देवाचं नाव घेतलं तर स्वर्गामध्ये गेले असतात, स्वर्गामध्ये तुम्हाला द्वारं मोकळी झाली असती, असं त्यांचं ते एकंदरीत वक्तव्य आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म आत्मसात केला, त्यांना स्वर्ग नरक ही कल्पनाच त्यांच्याकडे त्यांच्या मनात नव्हती आणि ही गोष्टही त्यांना कधी शिवली देखील नाही। आणि जर आपण पाहिलं भारतीय आपल्या अॅट्रॉसिटी कायदा आणि भारतीय राज्यघटना याच्या संदर्भामध्ये काय आहे तर आपण पाहायला पाहिजे। ही जी पहिली स्लाइड मी आपल्याला दाखवतोय ती आहे भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 51 याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, विज्ञान मानवता आणि शोध भावनेच्या आत्म्याचा विकास करावा। मराठीत याचा अर्थ असा होतो की प्रत्येक नागरिकाने विज्ञानाचा प्रचार व प्रसार करावा, मानवतेचा आदर करावा आणि प्रश्न विचारण्याची व शोध घेण्याची वृत्ती जोपासावी। ही तरतूद भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट असून ती देशाच्या सर्व नागरिकांवर लागू आहे। आता याच्यामध्ये स्वर्ग आणि नरक हे मेल्यानंतर पाहायचं आहे, लेकिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही हकीकत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आता अस्तित्वात, त्यांचे विचार आहे, अस्तित्वात त्यांचं संविधान आहे आणि त्यांचं संविधान असं म्हणतं की सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजेच विज्ञानाचा प्रचार प्रसार करणे अमित शहाच्या किंवा नरेंद्र मोदींच्या किंवा फडणवीसांच्या किंवा इतर कोणत्याही नेत्यांच्या, इव्हन काँग्रेसच्या नेत्यांच्या, कोणत्या माणसाने स्वर्ग नरक बघितलाय किंवा आहेच ते त्याच्याबद्दल असा दस्तऐवज पुरावा कुठे अपेक्षित आहे का तर नाही। परंतु संविधानामध्ये काल्पनिक कुठलीही गोष्ट नहीं, वस्तुस्थिति और हकीकत है और इसी हकीकत को हम बाबा साहेब आंबेडकर कहते हैं। आता मित्रांनो तुम्ही जर दुसरी बघितली स्लाइड तर याच्यामध्ये आपण पाहायला पाहिजे की अॅट्रॉसिटी कायदा काय म्हणतो। अॅट्रॉसिटी कायदा असा म्हणतो, कलम 3चा पोटकलम 1चा यू म्हणतो की शत्रुत्व, घृणा, वैमनस्याची भावनेने अपशब्द बोलणे किंवा लिहिणे। परंतु आपण जर पाहिलं याच्यामध्ये शत्रुत्वाची भावना याच्यामध्ये दिसून येत नाहीये, वैमनस्याची भावना दिसून येत नाहीये। परंतु जर पाहिलं अतिश्रद्धेने मानली जाणारी एखादी दिवंगत व्यक्तीला शब्दाद्वारे किंवा अन्य साधनाद्वारे अनादरित करणे। आता याच्यामध्ये अनादरित करणे म्हणजे जी गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नाही त्याच गोष्टीचा आधार घेऊन स्वर्ग नरकाची कल्पना, म्हणजे बाबासाहेबांचं नाव घेण्याऐवजी जर देवाचं नाव घेतलं असतं स्वर्ग नरकात गेलं असतं। बाबासाहेब आंबेडकर जो हकीकत आहे त्या हकीकत व्यक्तीला तुम्ही कल्पनेशी जोड देऊन त्या महामानवाचा अनादर करताय, ज्या महामानवाने उभं आयुष्य सत्य,
अहिंसा, संविधानिक मार्गाचा अवलंब करून सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजेच विज्ञानवादी धम्म देखील स्वतःत आचरणात आणला. त्यांचा जीवनच त्यांचा संदेश हे सगळ्यांना सांगितलं आणि त्यांचं जीवनच सगळं सायंटिफिक आणि सायन्सवरती आधारित असताना त्यांच्याऐवजी काल्पनिक देवांचा आधार घेऊन त्यांचं जर नाव विरोधी पक्षाने घेतलं तर ते स्वर्गात जातील असं म्हणणं हा खरोखर एक कायद्याचा अभ्यासक म्हणून त्यांचा अनादर केल्यासारखं मला वाटतं. तर मित्रांनो, आपण पुन्हा एकदा ही व्हिडिओ जी अमित शहाची पूर्ण पाहूया, कारण की विरोधक देखील फक्त तेवढीच क्लिप घेऊन पुढे चाललात. ती व्हिडिओ आपल्याला पुढे पाहणं पूर्ण गरजेचं आहे. ना सुनिए तो, सुनिए ना, आप सुनिए, मैं बताता हूँ. हमें तो आनंद है कि अंबेडकर का नाम लेते हैं. अंबेडकर का नाम अभी 100 बार ज्यादा लो, परंतु साथ साथ में अंबेडकर जी के प्रति आपका भाव क्या है ये मैं बता रहा हूं. मान्यवर, अंबेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दी दिया? अंबेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूं. सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं और आर्टिकल 370 से मैं असहमत हूं. इसलिए वो छोड़ना चाहते थे. उनको आश्वासन दिया गया, आश्वासन पूरा नहीं हुआ. उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया और एक श्री BC रॉय ने पत्र लिखा कि अंबेडकर और राजाजी जैसे दो महानुभाव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा. तो नेहरू जी ने उनको जवाब में लिखा है, राजाजी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा, अंबेडकर के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता. विचार जो खड़गे जी कह रहे हैं ना, क्या आपत्ति है? जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम देना कितना उचित है? मित्रांनो, आमच्या देशाच्या गृहमंत्र्याने जी कारणं सांगितलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजीनाम्याची, ती कारणं 370 वर आणली, परंतु गृहमंत्री हे विसरले हिंदू कोड बिल, महिलांसाठी जे 50% आरक्षण आज मिळत आहे, 498 सारखी कलम अस्तित्वात आली IPC मध्ये, त्याचबरोबर स्त्रियांना संपत्तीमधला जो अधिकार मिळाला तो बाबासाहेब आंबेडकरांनी मिळाला आणि तो देत नव्हते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला. हे ते सांगायचं का विसरतायत हा प्रश्न मला गृहमंत्र्याला आहे. 370 बद्दल ते बरोबर बोलतायत, 370 सांगतायत, नेमकं कारण हिंदू कोड बिलचं आहे, ते जनतेपासून का लपवलं जातंय. आणि त्याचबरोबर जर विरोधक बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचं नाव घेऊन निवडणुका लढतात, अरे तुम्ही तर काल्पनिक देवाच्या नावाखाली निवडणुका लढवतात, जातीमध्ये दंगली उसळवतात, धर्मामध्ये जातीभेद करतात, तुम्ही कुठल्या धुतल्या तांदळासारखे साप आहात. काँग्रेसच्या राज्यात देखील समाजावर अन्याय झाला, महिलांवर अन्याय झाला, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला, परंतु ते नालायक होते म्हणून तुम्हाला सत्तेमध्ये येऊन आता 10 वर्ष उलटून गेले, तुम्ही कोणते दिवे लावलात हा मला या देशाच्या गृहमंत्र्याला सवाल आहे. आपण पुढे पुन्हा व्हिडिओ पाहू. अंबेडकर जी को मानने वाले पर्याप्त संख्या में आ गए हैं, इसलिए आप अंबेडकर कर रहे हो. माननीय मुंबई के मेयर ने एक पत्र लिखा था कि मऊ में अंबेडकर जी का स्मारक बनाना चाहिए. मऊ में जो अंबेडकर जी का जन्म स्थान था, सुझाव लिखा. उन्होंने कहा आमतौर पर स्मारक निजी पहल से बनाने चाहिए. यदि सरकार किसी प्रकार की सहायता करती है तो वो उचित नहीं होगा. उनके कितने स्मारक बनेगा? कोई स्मारक अंबेडकर जी का नहीं बना, देश भर में नहीं बना. अंबेडकर जी के स्मारक तब बने जब भारतीय जनता पार्टी सत्ता में आई. मऊ में डॉक्टर अंबेडकर के जन्म स्थान पर स्मारक बना. लंदन में अध्ययन करते थे, वहां स्मारक. कोणी मागणी केली स्मारकाची? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मारकाची नाही. बाबासाहेब आंबेडकर आमचा समाज आहे ना, बाबा को कम बाबा को भी मानता है, बाबा की भी मानता है. तुम्हाला पार्लमेंट मध्ये स्मारक बांधण्यासाठी
पाठवलेलं नाही, मंदिरं बांधण्यासाठी पाठवलेलं नाही. संविधानाची अंमलबजावणी, संविधानातील मूलभूत अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकांचे संरक्षित करणारे कायदे तयार करण्यासाठी पाठवलेले आहे. तुम्ही काय म्हणता की बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक काँग्रेसनी जेवढे नाही बांधले तेवढे आम्ही बांधले. याच्या अगोदर आपल्या देशात कुठे स्मारक नव्हतं. अरे महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या समोर टोलेजंग बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा विसरले. सुप्रीम कोर्टाच्या बाहेर आमचे बी आर गवई, जस्टिस बी आर गवई, जस्टिस चंद्रचूड आणि इतर न्यायमूर्तींनी आणि तिकडच्या बार असोसिएशननी पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टाच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही बसवला. परंतु आता समाजाची गरज आहे. अहो त्या परभणीवर बोला ना. त्या परभणीमध्ये तुमच्याच तुम्ही गृहमंत्री आहात, तुमचंच गृहपात केंद्रात पण आहे, राज्यात पण आहे. तिथं आमच्या माता भगिनींवरती अमानुष लाठी हल्ला केला जातो. अहो त्याच्यावरती तोंड खोला तुम्ही पार्लमेंटमध्ये, पण त्याच्यावर तुम्ही बोलणार नाही. संविधानाची पूर्णपणे पायमल्ली केली जाते. ती कशी? आर्टिकल जो आहे, आपण पुन्हा एकदा स्लाइडकडे जाऊ. हे पहा मित्रांनो, आता आर्टिकल 122 जो आहे, 138, हे काय आहे? राज्याचे निदेशिक तत्वे. त्या आर्टिकल वरती जिंदगी दोन्ही पक्ष बोलणार नाही. हा आर्टिकल काय म्हणतो? आर्टिकल 38(1) म्हणतो, राज्याने लोकांचे कल्याण सुनिश्चित करावे, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित समाजाची रचना करावी. पुढे म्हणतं, राज्याने उत्पन्नाचे एकसमान वितरण सुनिश्चित करावे आणि व्यक्ती व समूह यांच्यातील आर्थिक असमतोल कमी करावा. याचा अर्थ काय? वित्तीय वितरण, देशाची जी काही संपत्ती आहे, देशाची जी काही इन्कम आहे, देशाचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये असमानता वाढता कामा नये. गरीब गरीबच राहता कामा नये, श्रीमंत श्रीमंतच राहता कामा नये. गरीबाला देखील श्रीमंतीकडे येणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी योजना राबवणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्ही प्रोग्राम्स राबवणं गरजेचं आहे. परंतु वस्तुस्थिती काय? देशासाठी फक्त 2 लोक समोर आहेत. हा आर्टिकल आहे ना, फक्त आणि फक्त कुणाच्या फायद्यासाठी वापरला गेलाय? अडाणी अंबानी. A1 A2 A1 A2 याच्याबद्दल बोला ना. आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी जे भारतीय राज्य घटनेचे कायदे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे, कायद्याचे निदेशक तत्वे आहेत, जी सरकारची जबाबदारी आहे, पार्लमेंटची जबाबदारी आहे, त्याच्यावर तुम्ही बोला ना संविधानाच्या दिवशी. त्याच्यावरती चकार शब्द काढायला तयार नाही. परंतु काय राजकारण केलं जातंय मला सांगायचंय मित्रांनो. जे मी तुम्हाला सांगितलं, हा अॅट्रॉसिटीचा कलमाखाली जर ऑफेन्स असला तरी पण भारतीय राज्य घटनेचा अनुच्छेद 122 असं म्हणतो की संसदेच्या कारवाईवर न्यायालयाचा हस्तक्षेप नाही. संसदेच्या कोणत्याही सभागृहातील किंवा त्यांच्या सभासदांद्वारे किंवा अधिकाऱ्यांद्वारे केलेल्या कारवाईवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित करता कामा नये. पद्धतीविषयक अडथळ्यावर नियंत्रण नाही. सभागृहातील कारवाईमध्ये झालेल्या प्रक्रियेतील चूक किंवा अपूर्णतेवर न्यायालयाचे हस्तक्षेप करता येणार नाही. हा अनुच्छेद संसदेच्या स्वायत्ततेचे रक्षण करतो आणि त्याच्या कारवाईत बाह्य हस्तक्षेप टाळण्यासाठी रचना करण्यात आला आहे. यामुळे संसद स्वतःच्या पद्धतीनुसार कार्य करू शकते. तर मित्रांनो, हा जरी गुन्हा असला तरी पण आम्ही वकील म्हणून कोर्टात जाऊन यांना आरोपी करू शकत नाही. हे मला तुम्हाला नमूद करणं आहे आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं मला इथे देणं गरजेचं होतं. आपल्याला जर पाहायचं असेल तर दोन्ही बाजू पाहणं गरजेचं आहे. सत्य काय आहे ते समजून घेण्याचं आहे. फक्त कोणी बोलेल, जिंदाबाद मुर्दाबाद करेल, मी त्यांच्याही विरोधात जात नाही. परंतु जर तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड काहीतरी हाताशी घ्यायचं असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजे. आणि जर फक्त पुतळेच जर तुम्हाला बांधून जर तुमचं भलं होत असेल तर आमच्या फ्रीशिप स्कॉलरशिपचं काय? आमची लोकांच्या फ्रीशिप स्कॉलरशिप तुम्ही थांबून ठेवल्यात. अत्याचारग्रस्त जे पीडित आहेत त्यांचे अॅट्रॉसिटीचे फंड्स तुम्ही थांबून ठेवलेत. त्यांना अर्थसहाय्य मिळत नाहीत. अनेक गुन्ह्यांमध्ये तर तुम्हाला आरोपी सुद्धा अटक करता आले नाही. आणि राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या इतके 3-13-9-12 झालेले आहेत तर गुन्हेगार सगळे मोकाट आणि आंदोलक सगळे जेलमध्ये दिसत आहेत आणि मार खाल्ला जात आहे त्यांच्याकडे. त्यांना कितीतरी बेदम मारहाण केली जाते. परभणीचं ते उदाहरणच आहे. माझी विनंती आहे मित्रांनो,
आंदोलन करताय, शांत पद्धतीने करताय, परंतु कुठे थांबलं पाहिजे आणि कुठे सुरू राहिलं पाहिजे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी कुणावरही कधी आलोचना करत नाही, कुणावरही टीका करत नाही, परंतु सत्य तुमच्यापासून जे लपवण्यात आलेलं आहे ते सत्य तुमच्यापर्यंत सांगणे हे कायद्याचा अभ्यासक म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. म्हणून ही छोटीशी व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेली आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.